व्यक्त कराल? मी ॲडव्होकेट रवींद्र तायडे जिल्हा व सत्र न्यायालयामध्ये प्रॅक्टिस करतो. मी गेल्या 15 ते 20 वर्षापासून निःशुल्कपणे गोरगरिबांची मदत करतो. कोणत्याही जिल्ह्यामध्ये कोणत्याही महिलेवर या पुरुषावर या कुटुंबावर अन्याय अत्याचार जिथे होतो तिथं निःशुल्कपणे आमची टीम आहे वकील आघाडीची. आम्ही जाऊन त्यांना न्याय देण्याची कोशिश करतो. हाच SMS दिल्लीच्या मानव अधिकारामध्ये पोचला आणि त्यांनी माझी नियुक्ती ह्युमन राईट महाराष्ट्र प्रदेश व्हाईस प्रेसिडेंट पदी नियुक्ती केली. आता आपण कशा पद्धतीने काम करणार? इथून पुढे तुम्हाला कसं काम करण्याची प्रेरणा आहे? जिथे जिथे अन्याय अत्याचार झाला तिथे तिथे जाऊन त्यांच्या संपूर्णपणे त्यांची बाजू मांडणे, कोर्टातून न्याय देणे अशी माझ्यावर जबाबदारी दिलेली आहे. फॅमिली कोर्टामध्ये अनेक प्रलंबित प्रकरणं पडलेली आहेत. तसेच शहरामध्ये अनेक बालकामगार आहेत. तर या संदर्भामध्ये तुम्ही काय त्यांना न्याय द्या? बालकामगार आयुक्तालयामध्ये जाऊन त्यांना निवेदन देऊन कामगार रोखण्याची आम्ही पुरेपूर कोशिश करणार. आज तुम्हाला जे पद मिळालं त्या मिळाल्याचा आनंद कसा आपण सांगणार जर थोडं तरी? मला जे पद मिळालं, आमचे सर्व वकील बंधू आणि माझे जे मित्रमंडळी आहेत ते खूप आनंदित आहेत. त्यांना पण छान वाटलं की बा आपल्या एवढ्या मोठ्या 3-4 हजार वकिलांच्या जिल्हा व सत्र न्यायालयामधून एखादी व्यक्ती मोठ्या पदावर गेली. थोडासा आनंद जो व्यक्त होत आहे आमच्या कॅम्पसमध्ये. समाजाला काय तुम्ही आवाहन करणार? समाजाला, बहुजन समाजामध्ये जिथं जिथं अन्याय अत्याचार होतील तिथं मी निःशुल्कपणे जाईल आणि न्याय देण्याची कोशिश करेन. बरं. आणि ते न्यायालयामार्फत पोलिसांनी जर ॲक्शन घेतली नाही, खोटे गुन्हे दाखल केले तर आयुक्ताला भेटून त्यांचं निवारण करण्याची जबाबदारी मी परिपूर्ण करेन.